रस्त्याच्या कडेला उगवणारी, सर्वांनाच निरुपयोगी वाटणारी बाभळ, तिची शेंग या 4 रोगावरती इतकी गुणकारी आहे की हे 4 रोग कायमस्वरूपी घालवू शकते. एरवी सर्वांनाच माहिती आहे बाभळ शेतामध्ये बांधांवरती रस्त्याच्या कडेला अशीच उगवत असते. शेतकऱ्यांना निरुपयोगी वाटते, तिचं फळी किंवा त्याचं फर्निचर म्हणून वापर करतात एवढं माहिती आहे. परंतु आयुर्वेदामध्ये बाभळीच्या शेंगेचे असे काही गुणधर्म सांगितलेले आहेत की जे 4 रोगावरती रामबाण म्हणून सांगितलेले आहेत. आयुर्वेद काय सांगतं याविषयी, तर बबुलो म्हणजे बाभळ, दंत्या म्हणजे दातासाठी, संग्राही म्हणजे ग्रहण शक्ती वाढवणारी, बल्यम कपहरम स्मृता असं आयुर्वेदामध्ये श्लोक आढळतो. याचा अर्थ काय, तर बाभळीच्या शेंगा ह्या 4 गुणांमुळे आपल्या शरीरातले 4 रोग घालवते. ते कोणते कोणते आहेत तो, तर पहिला रोग आहे दंत्यम म्हणजे काय, दाताच्या अनेक रोगावरती. अलीकडे आपण ॲडव्हर्टाईज सुद्धा बघतो, माझ्या पेस्टमध्ये बबूल आहे, तुमच्या आहे का, असा प्रश्न विचारतात आणि ॲडव्हर्टाईजही तशी करतात. तर बाभळीची शेंग जर आपण बारीक करून आपल्या दंतमंजनमध्ये जर वापरली तर दातातली कीड म्हणजे ती अँटीबॅक्टेरियल आहे, शिवाय दातदुखी म्हणजे नैसर्गिक पेन किलर पण आहे. तर अशा पद्धतीने ती काम करू शकते. तर दाताचा आजार, कीड असेल किंवा सैलपणा म्हणजे काय, हिरड्यांनी दात सोडलेला असेल, तर या दोन्ही याच्यावरती खूप चांगली उपयोगी आहे बरं का. वजन कमी करणं, कफहरम म्हणजे मेदोरोग किंवा वजन वाढणं, हा कफाचा आजार सांगितला आयुर्वेदामध्ये. तर कफहरम या अर्थानं नुसता जो खोकल्यातला कफ आहे असा न धरता संपूर्ण शरीरामध्ये मेद स्वरूपात जो पसरलेला कफ आहे ते कमी करण्याचं काम करतं. यासाठी एक शेंग रात्री भिजत घाला आणि सकाळी उकळी मारून त्याचा नियमित, जसा नेहमी मी अनेक रील्समध्ये सुद्धा सांगतो काढा कसा बनवायचा, त्या पद्धतीनं काढा बनवा आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 थेंब लिंबाचे घाला आणि अर्धा चमचा मध घाला. रोज नियमित असं 3 महिने करत गेला तर फॅट मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर न पचलेली चरबी आहे ती परत पचायला सुरुवात होईल, रियूज होईल आणि तिची रिव्हर्सिबल प्रोसेस होऊन तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, बाभळीच्या शेंगेचा जो मला उपयोगी पडलेला गुण आहे तो म्हणजे कफातलाच आजार असणारा जो प्रमेह म्हणजे काय, मधुमेह. तर मधुमेहामध्ये शुगर खूप वाढते आणि ही शुगर अनेक औषधं घेऊन सुद्धा कंट्रोल येत नाही, इन्सुलिन सुद्धा घ्यायला लागतं. तर अशा लोकांमध्ये सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून म्हणजे काय, की तुमची जी औषधं चालू आहेत त्याच्या जोडीला, त्या औषधांनी जी शुगर लेवल कमी होत नाही तर त्याच्या जोडीला ह्या बाभळीचं शेंग वापरली तर झपाट्याने शुगर कमी व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा अर्धी शेंग सर्वसाधारण संध्याकाळी भिजत घालायची, काढा करायचा नियमित, सकाळी अर्धा चमचा जांभळांच्या बियांचं चूर्ण, अर्धा चमचा कारल्याचं चूर्ण एकत्र करून त्याच्याबरोबर ही शेंगेचा काढा प्यायचा आहे. तर तुम्हाला लक्षात येईल हळूहळू पहिल्यांदा तुमची जेवल्यानंतरची शुगर कमी येईल आणि नंतर फास्टिंग जी मूळ शुगर आहे, जी जेवणाच्या पूर्वीची समजतो, ती शुगर तुमची कमी होईल. सपोर्टिव्ह मेडिसिनमध्ये अतिशय सुंदर काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि जुना उपयोग आहे तो म्हणजे गुडघेदुखीसाठी. आणि हा बऱ्याच लोकांना माहीत नाही. पूर्वी जर शेतकरी लोक असतील तर त्यांना माहिती आहे की शेळ्या ह्या बाभळीच्या शेंगा खूप खातात. तर ते का खातात हे तुम्हाला माहिती आहे का, तर या शेळ्यांना खूप चालावं लागतं, डोंगर चढावं लागतं, उतरावं लागतं आणि लांबचे पल्ले म्हणून मेंढ्या शेळ्यांना जे पायात मजबूती लागते म्हणजे पायातल्या सांध्यांमध्ये मजबूती लागते, तर त्यांना बल्य जो आयुर्वेदाच्या श्लोकामध्ये सांगितलाय तर तो हा गुण इथं आहे. तर या सांध्यांमधलं कॅल्शियम असेल, वंगण असेल, सायनाइड फ्लुइड असेल, यांना प्राकृत ठेवण्यासाठी या बाभळीच्या शेंगा अतिशय सुंदररित्या काम करतात. सगळ्यांना माहिती आहे की बाभळीचा डिंक हा गर्भिणीसाठी, गुडघेदुखीसाठी, परंतु नाही, तर ह्या शेंगा सुद्धा खूप उपयोगी आहेत. तर तो कसा वापर करायचा आहे, तर अर्धी शेंग रात्री भिजत घाला, सकाळी काढा करा आणि हा काढा बडीशेप आणि शेपवा समप्रमाणात चूर्ण घेऊन, म्हणजे काय, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा शेपवा आणि या चूर्णाबरोबर हा काढा जर तुम्ही घेत गेला तर गुडघेदुखीची सूज, गुडघेदुखी आणि आतून येणारं जी झीज आहे याच्यावरती परिणाम होऊन बल्य असं काम होऊन तुमची गुडघेदुखी हळूहळू मेंटेन झालेली दिसेल किंवा कमी झालेली दिसेल. यासाठी लक्षात ठेवा की बाभळीच्या शेंगेला
तुम्ही दुय्यम स्थान देऊ नका किंवा हलकं समजू नका. त्याच्यामध्ये पॉवरफुल रहस्यमय असे गुणधर्म आहेत की जे या 4 रोगांना कायमस्वरूपी सुद्धा कमी करू शकते बरं का. व्हिडिओ आवडलेला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा पुन्हा एकदा अजून व्हिडिओ बघायला लागेल. कारण या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी खूप आयुर्वेदातली रहस्यमय तुम्हाला माहिती दिलेली आहे.